नमस्कार. जळगाव शहर महानगरपालिकेची निवडणुकीची धामधूम जोरदार सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये जे प्रामुख्याने जे उमेदवार उभे आहेत त्यांच्याशी आपण सातत्याने संवाद साधतो आहे. आज आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे हेतल महेंद्र पाटील. हेतल महेंद्र पाटील या 6 नंबरच्या वार्डामधून उभे आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की त्यांचा राजकारणातला हा पहिलाच प्रवेश आहे. राजकारणात त्यांनी प्रवेश का केला, या प्रभागाविषयी त्यांच्याजवळ काय माहिती आणि ते या शहराचा आणि या वार्डाचा, या प्रभागाचा कशा पद्धतीने विकास साधू शकतात, त्यांची निवडून येण्याची त्यांना शाश्वती कशी आहे, हे सगळं आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये हेतल महेंद्र पाटील यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. तुम्ही राजकारणात पहिल्यांदाच प्रवेश करतात. मला पहिलं राजकारणात तुमचं येण्याचं काय कारण आहे? समाजकार्य हे माझं स्वतःचं चालूच होतं. विविध प्रकारातनं मी समाजकार्य घडवत होते. तसंच जो वार्ड क्रमांक 6 आहे तिथे माझं येणं जाणं खूप आहे. माझं माहेर असल्यामुळे माझं कंटिन्यू येणं जाणं तिथे असतंच. तिथे इतक्या समस्या आहेत ज्या मी स्वतः डोळ्यांनी बघितलेल्या आहेत. विविध प्रकारच्या समस्या आहेत, रस्ते आहेत, गटारी आहेत, नळ आहेत, खूप समस्या आहेत. त्या मी स्वतःहून बघितल्या आणि त्यात स्थायिक उमेदवार असल्यामुळे मला त्या एकदम जवळून बघायला मिळाल्यामुळे मी असा निर्णय घेतला की समाजकार्यातनं ते काही पूर्ण होत नाही आहे, मग आता आपण राजकारणात उतरलं पाहिजे. तुम्ही एक उच्च विद्याविभूषित आहात, तुम्ही MSW आहात, तुमचं हे सगळं शिक्षण आणि ह्या सगळ्या विचार करतात. तुम्ही अजून किती एखाद्या चांगल्या मोठ्या पदावर, एखाद्या नोकरीने किंवा व्यवसायाने सुद्धा मोठे झाले असतात, परंतु राजकारणात येऊन तुम्ही असा कोणता संदेश देऊ इच्छिता? हे तुम्ही कार्य तर करणार, परंतु संदेश असा तुम्ही काय देणार? नोकरी तर अशी लागलीच असते, पण मला मोठं व्हायचं नाही आहे. मला सगळं जे माझे नागरिक आहेत त्यांच्यासाठी कामं करायचे आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत सगळ्या समस्या ज्या आहेत त्यांच्या आहेत त्या मला समजून घ्यायच्या आहेत आणि त्या मला सगळ्या क्लिअर करायच्या आहेत. आणि त्यांच्यासाठी एक मेन म्हणजे जे उच्च शिक्षण असल्यामुळे त्यांच्या समस्या मी लवकर जाणून घेऊ शकते की त्यांची समस्या काय आहे, काही नाही आहे, आणि मग त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांच्या समस्या पुढे मोकळ्या करणं हे माझ्या हातात मी घेऊ शकते आणि मी ते पूर्ण करायची माझ्यात तेवढी इच्छा आहे. तुमची जरी इच्छा असली की सगळं तुम्ही करू शकाल, पण त्यासाठी निवडून येणं आवश्यक असतं. हो, ते मी प्रयत्न करेल. सध्या पूर्ण राज्यात, देशात भाजपचा बोलबाला आहे. म्हणजे केंद्रात सरकार त्यांचं, राज्यात त्यांचं, आमदार आपले इथले भाजपाचे, आणि जो तो भाजपाकडे जातोय. मात्र आपण हा राजकारणात प्रवेश करत असताना, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभं राहत असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा पक्ष आपण निवडला. जे आपले शरदचंद्रजी पवार साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आपले जे साहेब आहेत त्यांनी खूप मोठे कामं केलेले आहेत. आणि सामाजिक कार्यातनं जात असताना मला त्यांचं नेतृत्व आणि अनमोल कार्य सहभाग त्यांचा मला मिळावा यासाठी मी राष्ट्रवादी हे निवडलेलं आहे. नवीन असल्यानंतर, अनुभव तुमच्या पाठीशी नसताना तुम्हाला या नगरपालिकेची कामं सोडवण्यासाठी अडचण येणार नाही? अडचण यायला म्हटलं तर पत्रकार सगळे माझे बंधू आहेत, तसेच बाकी जे कार्यकर्ते आहेत ते मला मदतीला आहेत. शिक्षण माझ्या हातात असल्यामुळे मला डॉक्युमेंट्स वगैरे व्यवस्थित वाचता पण येतील. त्यामुळे मग मी त्या नगरपालिकेतल्या समस्या आहेत त्याही मी स्वतः हँडल करू शकते. एक महिलांसाठी तुम्ही कशा पद्धतीने या शहराच्या दृष्टिकोनातून, आपल्या वार्डाच्या प्रभागाच्या दृष्टिकोनातून, महिला म्हणून आपण उमेदवारी आपल्याला मिळाली, कारण तो प्रभाग सुद्धा OBC महिला आहे, तर महिलांसाठी तुम्ही काहीतरी काम करावं म्हणून शासनाने अशा प्रकारचे एक प्राविधान आहे. तुम्ही त्यांच्यासाठी काय विशेष असं लक्ष? शाहूनगरमध्ये शौचालयांची उपलब्धता नाही आहे. तो शाहूनगरचा जो एक भाग आहे ना तिथे खूप घाण आहे अक्षरशः, आणि शौचालय नसल्यामुळे बऱ्याचशा महिला तिथे जातात. त्यांच्यासाठी शौचालय कशा प्रकारे उपलब्ध करता येईल हे मी प्रयत्न करेल. तसेच सॅनिटरी नॅपकिन्स हे महिलांची एकदम बेसिक गरज आहे. ती ॲक्च्युली आपल्याला गव्हर्मेंट ठिकाणी वगैरे कुठेच अवेलेबल नाही आहेत. मशीन्स सॅनिटरी नॅपकिन्सची अवेलेबल नाही आहेत कुठेच. मग ती अवेलेबल करून देण्याची मी सर्वांना आश्वासन देते. जसं तुम्ही महिलांसाठी हे सगळं काम करणार आहात, परंतु त्याचबरोबर प्रभागातल्या इतर सगळ्या बाबीसुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आपण राहतात बळीरामपेठ, शनीपेठच्या प्रभागामध्ये, आणि उभे राहिलेला आज शाहूनगर, तुम्ही आत्ताच सांगितलं शाहूनगर, कसं आहे तुम्ही कराल? माझं माहेर हे शाहूनगर आहे. सासर मी बळीरामपेठमध्ये असल्यामुळे मला तिथे सध्या 4-5 वर्ष झालेले आहेत. आणि बालपणापासून तर आत्तापर्यंत मी माहेर माझं विसरलेली नाही. माहेर असं असतं की कोणतीच महिला विसरू शकत नाही, आणि माहेरमधल्या समस्या याही लवकर त्या समजून घेतात. येणं जाणं कंटिन्यू असल्यामुळे बाकीचे जे माझे आजूबाजूचे नागरिक आहेत, माझे ज्या मित्रमैत्रिणी आहेत, बाकी सहकार्य बंधू आहेत, भगिनी आहेत, त्यांचा सपोर्ट मला खूप आहे. आणि त्यांनी मला बऱ्यापैकी असंच नॉर्मली गप्पा गोष्टी होताना सांगितलं की आपल्या वार्डात बघ हे झालेलं नाही आहे, बघ ते झालेलं नाही आहे, मग तू समाजकार्यात काम करते ना, मग तू करू शकतेस. मग मी बोलले की ठीक आहे, मी प्रयत्न करू शकते, पण राजकारण शेवटी माझ्या हातात नाही आहे. मग ते म्हणे तू प्रयत्न का करत नाही? म्हटलं माझं हे माहेर येतं. माहेर मग तुझं घरच आहे ना,
घर असल्यामुळे आमचा सगळ्यांचा सपोर्ट तुरा राहील आणि मेन म्हणजे प्रभागाची लेख ते असल्यामुळे मला सपोर्ट त्यांच्याकडून खूप छान जास्त भेटणार आहे. मिळेल असं हो वाटतं. हो हो निवडून येणार याची शाश्वती काय? निवडून हे मी 100% येईल. कोणत्या बळावर? मी माझं शिक्षण प्लस माझं कॉन्फिडन्स तसंच माझे जेवढे बंधू भगिनी आहेत त्यांचा सपोर्ट आणि प्रभागातले सगळे कामं मी हे करणार आणि मी आत्तापासून त्याची सुरुवात केलेली आहे. अच्छा, सुरुवात काय केली? आजूबाजूचा कचरा तसेच त्यांच्या ज्या समस्या आहे युवकांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या समस्या मी जाणून घेते. या सगळ्या समस्या जाणून घेत असताना तुम्हाला अशी प्रामुख्याने कोणती समस्या अशी जाणवली की त्या प्रभागामध्ये आहे? जसं युवकांची नोकरी असू शकते, महिलांचे विविध प्रकारचे प्रश्न असू शकतात, वृद्धांचे अनेक प्रश्न असू शकतात. आपल्या प्रभागामध्ये अशा कोणत्या प्रामुख्याने समस्या तुम्हाला जाणवल्या? युवकांची म्हणायला गेली तर त्यांना भाजपमधून इतकी सत्ता असल्यामुळे आपल्या जळगावला एक सुद्धा कंपनी नाही आहे. नोकरी त्यांना इथं नसतेच, त्यामुळे ते पुणे, मुंबई, नाशिक ह्या साईडला जातात. आपला जो युवक विभाग आहे तो सहसा आपल्या खानदेशातून बाहेर जातोय, हे आपल्यासाठी अगदी दुर्दैवी गोष्ट आहे. आणि जे आपले ज्येष्ठ नागरिक म्हटलेत तर त्यांच्यासाठी आज पेन्शन खूप कमी होऊन चाललेली आहे आणि त्यांच्या ज्या दवाखान्याचे असतात गोष्टी, दवाखान्यात त्यांना लवकर मदत मिळत नाही. त्यामुळे आपण त्या समस्या त्यांच्याकडनं खूप कळत आहेत. आणि तसेच बाहेर रस्ते खराब असल्यामुळे आता ज्येष्ठ नागरिक थोडे तरी बाहेर बसतात. ते रस्ते बनवलेले आहेत, ते रस्त्यावरती गेलेत, घरं खाली गेलेले आहेत, पायरी चढणं त्यांच्यासाठी कठीण होतंय. त्यामुळे ते म्हणतात की आम्हाला ते खूप अडचणी जात आहेत, बाहेर बसता येत नाही, धुळीचा खूप प्रॉब्लेम येतोय. ह्या सगळ्या समस्या सोडवायच्या म्हटल्या तर सत्तेची साथ असणं आवश्यक असतं. हो, पण आपण सत्तेत नाही, विरोधाही पक्षात. मी सांगितलं की शरदचंद्रजी पवार यांच्यासारख्या एवढ्या मोठ्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला काम करायची संधी आहे. परंतु समस्या जर सोडवायच्या असतील तर सत्तेमध्ये जाणं आवश्यक आहे. तुम्ही विरोधात राहून कसं काम कराल? विरोधक नाहीच, सत्ता आमचीच येणार आहे, महाविकास आघाडीची. पण ठीक आहे, तुम्ही म्हणतायत सत्ता आमची येणार असल्यामुळे मी तिथे नगरपालिकेत एक आक्रमकपणे माझा मुद्दा मांडूही शकते आणि विरोधक असल्यामुळे विरोधक आणि महापौर यांचे मुद्दे लवकर समजले जातात, त्यामुळे माझा मुद्दा तिथे लवकर समजला जाईल. आणि त्यासाठी मी येणाऱ्या काळात ह्या प्रभागाचा विकास बघायचा असेल तर नक्कीच आमच्या आघाडीला मतदान करावे अशी आमची विनंती. हेतलजी, आपला जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये 20,000पेक्षा जास्त मतदार आहे. हो, आणि निवडणूक म्हटलं तर जातीचं समीकरण हे याचा विचार केलाच जातो. या वार्डाचा आपण तशा पद्धतीने अभ्यास केला आहे का? आपल्याला विजयी होण्यासाठी या जातीच्या समीकरणाचा किंवा या संदर्भाचा कशा प्रकारे फायदा होऊ शकेल याचा तुम्ही काही डिटेलमध्ये माहिती देऊ शकाल? जातीचा भेदभाव मी करत नाही, सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे. आणि म्हणायला गेलं तर तिथे वेगवेगळ्या जातींचे खूप आहेत ग्रुप तयार झालेले. म्हणून मग आम्ही असं ठरवलं की समाज कार्यकर्ता असल्यामुळे तिथे मला बऱ्याचपैकी ओळखतायत. जातीचं तिथे मला काहीच मांडायचं नाही आहे. मी एक समाजकार्यामुळे बरेचसे कामं घडवून आणेल, त्यामुळे माझ्यासाठी जात ही मी मांडत नाही. जात तुम्ही जरी नगण्य मानत असलात तरी देखील मताची आकडेवारी करणं ही आपल्याला आवश्यक असते. ते मी केलेली आहे. कशा पद्धतीची? जसं आता मुस्लिम जात म्हटली आपण तर ते 6,500 आहेत. तसेच लेवा पाटीदार आहेत ते 2,500 आहेत आणि मराठा जे आहेत ते 3,000 आहेत आणि बाकी इतर आहेत. आणि तसं म्हणायला गेलं तर सगळे जे जातीतनं आपले जे बंधू भगिनी आहेत त्या खूप छान सहकार्य करत आहेत मला. आणि मी तिथे माझे सगळे मुद्दे मांडलेले आहेत, तर ते म्हणतात की आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊच. प्रभागाचा विकास करत असताना जेव्हा प्रभाग विकास होईल त्यावेळेला आपल्याला पूर्ण जळगाव शहराचा विकास होत हो, असतो. हे तर निश्चित आहे की आपल्या वार्डाचा पहिल्यांदा विकास करावा लागेल. वार्डामध्ये सगळ्यात मूलभूत ज्या आवश्यकता असतात, प्रत्येकाला वीज, पाणी, रोड आणि गटार, ह्या प्रभागातल्या अजूनही त्या समस्या तशाच आहेत. हो, त्या सोडवण्यासाठी तुमचा मुद्दा कसा असेल, त्या सोडवण्यासाठी तुम्ही कसे प्रयत्न कराल? सगळ्यात पहिले म्हटलं तर पाणी आणि पाण्याच्या ज्या अमृत योजना आता आपल्या इथे सुरू झालेल्या आहेत त्या बऱ्यापैकी झालेल्या आहेत. काही काही ठिकाणी अमृत योजना बाकी आहे अजून. तर अमृत योजना झाल्यानंतर ते काय करतात, डायरेक्ट रस्ते बनवत आहेत. अमृत योजनेनंतर त्यांनी पहिले गटारी करायला पाहिजे, मग गटारीनंतर त्यांनी रस्त्यांचं काम घ्यायला पाहिजे. आता आपण सुरुवात तशीच करू पाण्यापासून, मग नंतर गटारी. कारण शाहूनगर म्हणायला गेलं, गणेशनगर म्हणायला गेलं, त्या एरियात कुठेच गटारी रस्ते नाहीत. रिंग रोड म्हटलं आपण, रिंग रोड सगळ्यात मोठा, इतके लोक जातात आपल्या इथून, सगळ्यांचा म्हणजे तो मेन रस्ता म्हटला जातो. आणि दवाखाने तर इतके आहेत की पेशंट खूप जातात. तिथे इतके खड्डे आहेत की अक्षरशः लोक पडत आहेत, कोणाचा ॲक्सिडेंट होतोय. तर तो सगळ्यात रस्ता एक
पहिला आपण मांडू तिथं की तो रस्ता मला एक करूनच पाहिजे. आणि माझा प्रभागातला तो सगळा वार्ड असल्यामुळे, सगळे रस्ते असल्यामुळे तो प्रभाग मी कसा करायचा विकसित हे मी नक्कीच बघेल. हा विकास घडत असताना या जळगाव शहर महानगरपालिकेमधलं जे काही कामकाज आहे, कारभार आहे, त्याच्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. तिथं आजपर्यंत नाही आहे. बरोबर. मग ती आणण्यासाठी मी माझे प्रयत्न चालू ठेवेल आणि कुठेही पोचायला मी तयार आहे. नाही, कुठेही पोचायला तयार आहेत म्हणजे कसं? मी आयुक्ताकडे सुद्धा जाईल. मला ती पारदर्शकता माझ्या वार्डासाठी तरी हवी आहे. आणि वार्ड म्हटलं म्हणजे हळूहळू जळगाव पूर्ण माझ्या हातात येईलच. असंच नाही की फक्त वार्डासाठीच मी प्रयत्न करेल की माझा जो इकडचा सासरचा वार्ड आहे त्यासाठी मी प्रयत्न करायला तयार आहे. अच्छा, दोन्ही ठिकाणी तुम्ही काम हो, करण्यासाठी तयार. दोघी ठिकाणी. तुमच्या या वार्डाची रचना कशी आहे? तुमचा जो ज्या वार्डात तुम्ही 6 नंबरच्या वार्डात उभे आहेत, त्याची रचना कशी आहे? शाहू नगरपासून तसेच कोर्टाचा मागचा भाग, हाऊसिंग सोसायटी, नंतर कोर्टाचा पुढचाही भाग आहे जे रिंग रोडचा जातो, प्रतापनगरमध्ये. त्याच्यानंतर पुढे गेलं की आपल्याला ती सिंधी कॉलनी येते. सिंधी कॉलनी, आकाशवाणीचा मागचा भाग आणि गणेशनगर. शहरातला सगळ्यात प्रमुख जो भाग आहे हा सगळा आपल्या प्रभागामध्ये आहे. आणि या सगळ्या प्रभागाचा विकास करायचा झाला तर निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसात तुम्ही कोणतं काम कराल? मी निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले मी रस्त्यासाठी जाईल. रस्त्यांची आणि नाल्यांची खूप विचित्र परिस्थिती झालेली आहे. अक्षरशः ते प्लास्टिक वरती येत आहेत. रस्ते तयार झालेले आहेत काही काही ठिकाणी, 1-2 ठिकाणी तयार झाले, पण गटारी अशा आहेत की ते ब्लॉक होत आहेत. मग रस्ते तयार होत आहेत तर मग गटारी कसं काय ब्लॉक होत आहेत? त्या पण सुरळीत जायला पाहिजे ना. तर ते कचरा वरती आलेला आहे आणि त्याचे माझ्याकडे प्रूफ सुद्धा आहेत. अच्छा, ते सोडवण्यासाठी तुम्ही पुरेपूर प्रयत्न करा. पुरेपूर प्रयत्न. जाता जाता आमच्या दर्शकांना आणि आपल्या मतदारांना तुम्ही काय संदेश देणार? मी हा संदेश देईल की मी युवकांसाठी खूप करणार आहे आणि सध्या ह्या जनरेशनची उच्च शिक्षित महिला असून मला संधी द्यावी असं मी माझ्या सगळ्या सहकार्य बंधू भगिनींना सांगते. आणि आपला वार्ड विकसित करण्यासाठी मला संधी द्यावी अशी माझी विनंती. वा, खूप खूप धन्यवाद हेतलजी. आणि तुम्हाला आम्ही सुद्धा सगळे मिळून खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. मात्र आपण पाहत आहात लोकशाही निर्मिती, लोक लाईव्ह तुमच्या मनातलं. नमस्कार.